राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाचे कान टोचण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याचं चित्र आहे। सरसंघचालकांचं वक्तव्य आणि ऑर्गनायझरमधील लेखानंतर आता संघाच्या आणखीन एका पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे कान टोचलेले आहेत। कोण आहेत हे नेते आणि त्यांनी नेमकी काय टीका केली आहे बघूया या रिपोर्टमधून। अहंकारामुळे रामानं भाजपला पूर्ण बहुमत दिलं नाही। रामाचा विरोध करणाऱ्यांना सत्ता मिळाली नाही। अयोध्येतील भाजप उमेदवाराला रामानं विश्रांती दिली। लोकसभा निवडणुकीचं हे राम विश्लेषण केलंय इंद्रेश कुमार यांनी। इंद्रेश कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला याची त्यांनी मीमांसा केली। त्यांच्या मते भाजपचा अहंकार वाढल्यामुळे त्यांना प्रभू श्रीरामानं धडा शिकवला। इसलिए प्रभु का न्याय बड़ा विचित्र नहीं है, बड़ा सत्य है, बड़ा आनंददायक है। इसलिए जिस पार्टी ने भक्ति की, अहंकार आया, उसको 241 पर रोक दिया, पर सबसे बड़ी बना दी। जिनके अंदर राम की अनास्था थी, अश्रद्धा थी, और उनको सबको मिलकर 234 पर रोक दिया। कहा तुम्हारी अनास्था का यही दंड तुम्हें है कि तुम सफल नहीं हो सकते। इसलिए जो राम की भक्ति करे तो निरअहंकार करे, और जो राम का विरोध करे उसका कल्याण अपने आप है, प्रभु नहीं बिगाड़े। तर हाच रामाचा मुद्दा पुढे नेत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। पंतप्रधान मोदींनी रामाची पूजा करण्याऐवजी स्वतःची पूजा करण्यातच धन्यता मानल्याची टीका त्यांनी केली। प्रभू श्रीरामानं नरेंद्र मोदींचा पराभव केला। नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही, तर स्वतःचीच पूजा करून घेतली। आपण जर अयोध्येतला श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हे नरेंद्र मोदींवरच होते। त्यांनी रामाची पूजा केली नाही, त्यांनी त्यांच्या चमच्यांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली। त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला। तर भाजपला खरा फटका हा 400 पारच्या नाऱ्यामुळे बसल्याचं महायुतीतील घटक पक्ष असणारे छगन भुजबळ वारंवार सांगतात। पुन्हा एकदा त्यांनी याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला। तर कुणीही कितीही विश्लेषण केलं तरी मोदींना जनतेनं नाकारल्याची टीका काँग्रेसने केली। महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये, त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे, काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे। माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे। पण आता मीच काय म्हणतो, मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले, बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 400 पार हे म्हटल्यामुळे असं लोकांना म्हटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला। त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते। देवेंद्रजी काय म्हणतात, पण त्यांच्या पार्टीची विश्वासार्हता जनतेमध्ये गमावली आहे। ऑर्गनायझरनी जे सांगितलं त्यातून काही बोध घेण्याची सुरुवात जर झाली असेल तर भारतीय जनता पार्टी त्यातून काही शिकते आहे असा त्याचा अर्थ होईल। पण मुळात देशातील एकूण चित्र आता लोकसभेत बघितलं, 79 जागा 1 लाख मतांनी पडलेत आणि याचाच अर्थ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला देशातील जनतेने नाकारलं। सरसंघचालकांनी दिलेले संकेत, ऑर्गनायझरमध्ये छापण्यात आलेला लेख आणि त्यानंतर थेट संघातील पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर उघड केलेली नाराजी असं एकूण चित्र आहे। या नाराजीची भाजपमधून किती गंभीर दखल घेतली जाते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।